हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिंदेच्या शिवसेनेने हिंगोलीचा जाहीर केलेला उमेदवार बदलला। हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर। यवतमाळमधून भावना गवळींचा पत्ता कट। हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी, सूत्रांची माहिती। भाजपमध्ये घर वापसीबद्दल एकनाथ खडसेंचं मोठं विधान। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार। दिल्ली दौऱ्यानंतर सुरू असलेल्या चर्चांवर एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण। नाशिकच्या पुरोहित संघाचा अप्रत्यक्ष भुजबळांना विरोध, तर हेमंत गोडसेंना पाठिंबा। गोडसे देवी देवतांबद्दल कधीच आक्षेपार्ह बोलले नाहीत, पुरोहित संघाचं पत्र। अर्चना पाटील उद्या अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। अर्चना पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी। धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। निलेश लंकेंनी माझ्यासारखं हिंदी इंग्रजी बोलून दाखवावं, सुजय विखेंचं आव्हान। तर मी डॉक्टर नसताना कोरोना काळात काम केलं, तुमचं आरोग्य क्षेत्रात योगदान काय, निलेश लंकेंचा सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार जाहीर। जळगावमधून करण पवार, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील, कल्याणमधून वैशाली दरेकर, तर पालघरमधून भारती कांबडी यांना उमेदवारी। खानदेशात भाजपला मोठा धक्का। जळगावच्या खासदारकीचा राजीनामा देत उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत। उन्मेष पाटलांचे खंदे समर्थक करण पवार यांना जळगावमधून तिकीट। आंबेडकरांनी राऊतांवर केलेले आरोप तथ्यहीन, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। तर प्रकाश आंबेडकरांसोबत आता जमलं नाही, मात्र भविष्यात जमणार नाही असं बोलू नये, ठाकरेंचं सूचक वक्तव्य। भाजपने एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये। जागा वाटपाच्या वादावरून बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा, तर मुख्यमंत्री दुधखोळे नाहीत, भाजपच्या प्रवीण दरेकरांचं उत्तर। विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटेंची शरद पवारांसोबत बैठक। बीड लोकसभा लढण्यासाठी इच्छुक, मात्र शरद पवारांच्या निर्णयाची प्रतीक्षा। भेटीनंतर ज्योती मेटेंची प्रतिक्रिया। संजय निरुपम यांच्यावर काँग्रेस शिस्तभंगाची कारवाई करणार, तर उद्या निर्णय घेणार, संजय निरुपम यांचं ट्विट। शरद पवार गटाकडून अजित पवार गटाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। अजित पवार गटानं घड्याळ चिन्ह वापरण्याबाबत कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप। वकील कपिल सिब्बल यांच्या मागणीनंतर ईव्हीएम संदर्भातील याचिकेवर 10 एप्रिलला सुनावणी। ईव्हीएमद्वारे मत नोंदवलं की नाही याची पुष्टी होत नसल्याचा याचिकेमध्ये उल्लेख। शरद पवारांनी वर्ध्यातून पंजा गायब केला। काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम पवारांनी केल्यानं त्यांचे आभार, फडणवीसांचा टोला। रत्नागिरी सिंधुदुर्गवर दावा कायम, उदय सामंत ठाम। तर रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी आज भाजपकडून नारायण राणेंच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता। काँग्रेस नेते राहुल गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल। राहुल गांधी एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।